हॅलो चिल्ड्रेन, वेलकम टू आर खुशी ई एज्युकेशन. इयत्ता 5वी, विषय मराठी. आज आपण पान क्रमांक 47 वरील घोषवाक्ये पाहूयात. आपण सुंदर दिसावे, नीटनेटके राहावे असे प्रत्येकाला वाटते. म्हणून आपण दररोज अंघोळ करतो. त्यामुळे आपले शरीर स्वच्छ होते. त्याप्रमाणे कपडेही स्वच्छ हवेत. शरीर व कपडे स्वच्छ असतील तर मनही प्रसन्न राहते. म्हणूनच म्हटले जाते, ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी. आपण आपले घर स्वच्छ टापटीप ठेवतो. जशी घराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. परिसर अस्वच्छ ठेवला तर त्याचा परिणाम शेवटी आपल्यावरच होणार आहे. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे, कचऱ्याचे साम्राज्य पसरते. नाले गटारे तुंबतात. डास, माशा, चिलटं अशा अनेक कीटकांची पैदास होते. रोगराईला खतपाणी मिळते. कष्टाने कमावलेला पैसा दवाखाना, औषध पाणी यावर खर्च होतो. रोगामुळे शरीर क्षीण होत जाते. मन दुबळे होते. आपण करत असलेल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आर्थिक स्थिती कोलमडते. म्हणूनच म्हटले जाते, स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे. परिसरात घाण होणार नाही यासाठी स्वतःला तशा सवयी, शिस्त लावणे गरजेचे आहे. आपण उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बस स्थानके, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जातो. बसने, रेल्वेने प्रवासही करतो. त्या वाहनामध्ये लिहिलेल्या इथे थुंकू नका, कचरा टाकू नका अशा सूचना आपण वाचतो, परंतु तसे वागत नाही. अशी सार्वजनिक ठिकाणे आपण स्वच्छ ठेवली पाहिजेत. आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो, परंतु केलेला कचरा आपण कचराकुंडीत टाकत नाही. आपण नेहमी कचराकुंडीतच कचरा टाकला पाहिजे. आपण स्वतःच्या शरीराची, घराची जशी काळजी घेतो तशीच काळजी या सार्वजनिक गोष्टींची घ्यायला हवी. अशी भावना, वृत्ती सर्वांची तयार व्हायला हवी. पण त्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. वेळ लागेल. एकदा का आपण स्वच्छतेचे उपासक झालो, म्हणजे स्वच्छता दूत झालो, की आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, माझा भारत स्वच्छ भारत, सुंदर भारत. स्वच्छ आणि सुंदर भारत बनवण्यासाठी लोकांना स्वच्छतेविषयी जागरूक ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आज आपण काही घोषवाक्य बनवणार आहोत. बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेविषयीच्या पाट्या लावलेल्या आपण पाहतो. त्यावर स्वच्छतेविषयी घोषवाक्य लिहिलेली असतात. अशी घोषवाक्य जी तुम्ही बऱ्याचदा वाचली असतील, ऐकली असतील. घोषवाक्याद्वारे कमीत कमी शब्दात यमक जुळवून आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातो आणि त्या विशिष्ट विषयाबद्दल समाजजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षण, प्रदूषण, आरोग्य, स्वच्छता अशा वेगवेगळ्या विषयांवर घोषवाक्य तयार केली जातात. आता आपण अशीच काही घोषवाक्य पाहूयात. पहिलं घोषवाक्य आहे, सांडपाणी नको रस्त्यावर, डासांच्या पैदाशीला घाला आवर. या वाक्यामध्ये रस्त्यावर आणि आवर या 2 शब्दामध्ये यमक साधून हे घोषवाक्य तयार केलं आहे. आता पुढील घोषवाक्य पाहूयात. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. पुढील घोषवाक्य, परिसराची करू सफाई, आरोग्याची होई कमाई. या वाक्यामध्ये सफाई आणि कमाई या 2 शब्दामध्ये यमक साधलेला आहे. पुढील घोषवाक्य, जिथे तिथे दिसते घाण, आपल्या मनावर येतो ताण. पुढील घोषवाक्य, जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे. पुढील घोषवाक्य, केर कचरा मुक्त गाव, सर्वत्र होई त्याचे नाव.
पुढील घोषवाक्य, कचरा टाकणार नाही रस्त्यावर, हा नियम बिंबवू मनावर. पुढील घोषवाक्य पाहूयात. कचरा कुंडीतच कचरा टाकूया, प्रदूषणाला आळा घालूया. या वाक्यामध्ये टाकूया आणि घालूया या 2 शब्दामध्ये यमक साधून हे घोषवाक्य तयार झालं आहे. मुलांनो, आज आपण स्वच्छतेचं महत्त्व जाणून घेतलं आणि स्वच्छतेविषयी बरीचशी घोषवाक्यही पाहिली. तुम्ही सुद्धा अशीच छान छान आणि अर्थपूर्ण अशी घोषवाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या भागात नवीन काहीतरी शिकण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.